एका बाजूला हा अपघात तर दुसरीकडे या आठवड्याची सुरुवातच खूप भयंकर झालेली होती, कारण अहमदाबाद विमान दुर्घटनेआधी सोमवारी मुंबईमध्ये लोकल दुर्घटना घडली। नेहमीप्रमाणे आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकांनी आपापल्या स्टेशन्सवरून लोकल पकडली। रोजप्रमाणे होणारी गर्दी लक्षात घेऊन आपल्याला आत जागा मिळणार नाही, मात्र कामाच्या ठिकाणी तर पोहोचायचं आहे, हाच विचार मनात घेऊन मागचा पुढचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता प्रवाशांनी दरवाजात कशीबशी जागा मिळवली आणि लोकलच्या दरवाजातच ते लटकून उभे राहिले। एक रेल्वे ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जात होती, तर दुसरी लोकल ही कसाऱ्याच्या दिशेने जात होती। दिवा मुंब्रा स्टेशनच्या दरम्यान जेव्हा या दोन्ही लोकल एकमेकांना क्रॉस होत होत्या, तेव्हा दोन्ही लोकलमधील दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि यावेळी 13 प्रवासी लोकलमधून थेट रुळावर पडले। या दुर्घटनेमध्ये 4 जणांना आपला जीव गमवावा लागला। कामावर आपली हजेरी लावायची आहे अशी भावना घेऊनच हे प्रवासी कदाचित घरातून निघाले असतील, मात्र त्यांना कधी स्वप्नातही विचार केला नसेल की त्यांचा हा लोकल प्रवास आयुष्याचाच प्रवास कायमचा थांबवेल। या दुर्घटनेनंतर काही सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या, त्या देखील पाहूया। 3 आणि 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची। त्या चारींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी बघून त्यांना 50,000, 1 लाख, 2 लाख ठिकाणी दिले जातील। त्याचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल। मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले, त्यामुळे 8 प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले। काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील, अशा पद्धतीनं ती पावलं ही निश्चितपणे उचलावीच लागणार आहे। ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे, सफोकेशन होईल आतमध्ये। अहो श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे। उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे। दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? रेल्वेवर काम कोणी करत आहे का? रेल मंत्री आहेत की रील मंत्री आहेत? हे ना तुम्ही नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल, पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळा काही फोकस तुमचं एसी ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे, पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे। आणि कुठे ना कुठेतरी रेल मंत्री याचं उत्तर देतील का? बरं, या अपघातानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं। लोकांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर रेल्वे बोर्डानं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, मात्र यातील एका निर्णयावरून आताच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलंय। तर रेल्वे बोर्डानं नेमके कोणते निर्णय घेतलेले आहेत ते आधी पाहूयात, आणि कोणत्या निर्णयावरून शंका उपस्थित केली जाते ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात। तर सर्व लोकलचे डबे 12 वरून 15 पर्यंत करणार। नवीन गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर असणार। सध्याच्या लोकल ट्रेन्स नाही ऑटोमॅटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाणार। कल्याण कसारापर्यंत 3री आणि 4थी लाईन, तर कुर्ल्यापर्यंत 5वी आणि 6वी लाईन नियोजित। ठाणे ते CSMT 6व्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार। सरकारी आणि खासगी कार्यालयांनी वेगवेगळे इन आउट टाइम ठेवावेत। तर लोकलचे डबे 12 वरून 15 करण्याचा निर्णय हा योग्य आहे, मात्र ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टम अंमलामध्ये आणण्यावरून लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, कारण मुंबईमधील प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी आहे। गर्दीच्या वेळी तर प्रवाशांना दरवाजामध्ये उभं राहण्याशिवाय पर्याय देखील नसतो। त्यातच मधून येणाऱ्या एसी लोकलमुळेही नंतरच्या साध्या लोकलच्या प्रवाशांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो। असं सगळं असताना ऑटोमॅटिक दरवाजे बसवले तर प्रवाशांची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी। दरवाजामध्ये लटकून प्रवास करण्याचं समर्थन करण्याचं कारण नाही, मात्र हा प्रकार थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं अजून ठोस उपाय करण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।